सुप्रभात सर्व दर्शकांना माझा सप्रेम नमस्कार. नवरात्रीत कलशस्थापना का केली जाते याचे महत्त्व आपण आज बघणार आहोत. हिंदू पंचांगानुसार वर्षभरात 4 नवरात्री साजऱ्या केल्या जातात. त्यातील 2 गुप्त नवरात्री असतात तर 2 प्रकट नवरात्री असतात. प्रकट नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री असे 2 प्रकार असतात. यातील शारदीय नवरात्री ही मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात आपण साजरी करत असतो. गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर अनेकांना वेध लागते ते नवरात्रीचे. या काळात नवदुर्गांच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते, अर्थात यावेळी कलशस्थापना करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. कलशस्थापना केल्याशिवाय नवरात्रीच्या 9 दिवसांची पूजा अपूर्ण मानली जाते. हा कळस पहिल्या दिवसापासून तर 9व्या दिवसापर्यंत घरात ठेवला जातो. त्यानंतर हा कळस दशमीला म्हणजेच दसऱ्याला आपण विसर्जित करत असतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की कळशस्थापना का केली जाते? हिंदू धर्मात कळश हे मातृशक्ती, त्रिमूर्ती आणि त्रिगुण शक्तीचे प्रतीक मानले जाते, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना सोडून इतर देवी देवतांचा वास असतो. नवरात्रीच्या काळात कलशाची स्थापना करण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे. मग या कळसाची स्थापना करताना सर्व देवी देवतांना बोलवून त्यानंतर दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. कळस हे तीर्थक्षेत्राचे प्रतीक मानले जाते. कळसाच्या मुखात विष्णू, गळ्यात शिव आणि मुळामध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो. असे मानले जाते की कळसमधले पाणी हे शुद्ध, शीतल आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे. मग कळशस्थापना कशी करावी? 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. या दिवशी मातीच्या किंवा धातूच्या कळसाचा वापर करू शकतो. मातीच्या कळसात 7 वेगवेगळ्या प्रकारची माती किंवा 7 धान्य, पंचरत्न, फुले, सुगंधी द्रव्य आणि पाणी घालून ते भरून मातीची भांडे ठेवा. धातूच्या कळसात पाणी, तांदूळ, एक नारळ आणि चुनरी गुंडाळून कळसाच्या वर ठेवावी. हे नारळ देवीच्या त्रिशक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर देवीची हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी. त्यानंतर देवीसमोर अखंड ज्योत प्रज्वलित करावी. प्रकारे घटस्थापनेची पूजा केली जाते. आपल्या सर्वांना घटस्थापनेच्या व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.